आता बघूयात महापालिकेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। गाण्यामध्ये भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून आयोगानं हे गाणं नाकारलं। आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्द प्रयोग झाल्याचा ठपका। निवडणूक आयोग हा धर्मनिरपेक्ष असायला हवा। भाजपच्या प्रचार गीतातील भगव्या शब्दात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? भाजपच्या प्रचार गीताला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल। धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग हा खरं रंगनिरपेक्ष असायला हवा। भाजपनं सादर केलेल्या प्रचार गीतामध्ये भगवा शब्द आला म्हणून निवडणूक आयोगाने या गीताची मान्यता परवानगी नाकारली। भाजप दुतोंडी गांडूळ अजित पवार हे सावरकर विरोधी, मग त्यांना महायुतीमध्ये कशाला ठेवता? अजित पवारांना दूर करा, संजय राऊतांचा टोला। सध्या ब्लॅकमेलचं राजकारण भाजपचं सुरू आहे। संजय राऊतांची टीका। अजित पवार, शिंदे, अशोक चव्हाण, तुमचा धंदा ब्लॅकमेलचा, तुम्ही द ग्रेट गॅम्बलर आहात। शिंदे अजित पवारांचा संबंध फक्त पैसा गुंडगिरीशीच। सत्ता आहे तोपर्यंत तुमच्यासोबत, आमची सत्ता आल्यास आमच्यासोबत येतील, राऊतांचं वक्तव्य। ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवल्या सगळ्यांच्या बाबतीत। अजित पवारांना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून फोडलं। एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडलं। अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं। तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय, तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीजर जारी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर यामध्ये परखड शब्दात टीका। भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये। संयुक्त मुलाखतीतनं राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल। तर ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची। ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत। छत्रपती संभाजीनगर शहरातील दादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न। शहरातील कैलासनगर भागातील हे कार्यालय अज्ञातांकडून मध्यरात्री पेटवण्याचा प्रयत्न। दरम्यान पोलिसांकडून या आरोपीचा शोध सुरू। अकोल्यात काँग्रेसच्या हिदायत पटेल यांची मशिदीबाहेर हत्या। हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू। अजित पवारांच्या एनसीपीचे जिल्हाध्यक्ष उबेद पटेल यांच्यासह काँग्रेसच्या 2 नेत्यांवरही आरोप। राजकीय संघर्षातनं हा हल्ला केल्याची माहिती। रवींद्र चव्हाणांचे विलासरावांबद्दल शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील, पण चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। लातूरमधील प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। काँग्रेससोबत लढाई असली तर विलासरावांबद्दल आम्हाला आदर, फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी खरं तर सगळ्याच पक्षांकडून सध्या रणनीती आखली जाते। काय नेमक्या घडामोडी घडतात पाहूयात टॉप 9 अपडेट्समध्ये। अर्ज माघारीसाठी राहुल नार्वेकरांकडून दबाव। नार्वेकरांकडून जुन्या प्रकरणांची माहिती देता प्रत्यक्षरित्या धमकी। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 226च्या अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा आरोप। वरळीमध्ये विरोधात प्रचार केल्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला। युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले। भाजपच्या प्रवेशानंतर धुरींचा उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर आरोप। वडील आणि मुलगा आहे, त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या, त्यांनी तो राग आमच्यावर काढला आणि त्याला साहजिकच साथ यांनी दिली ना। मी काल म्हणालो ना की 10 मध्ये 2 किल्ले देऊन टाकलेत, एक संदीप देशपांडे, एक संतोष धुरी। सीट न मिळाल्यानं धुरींनी भाजपची स्क्रिप्ट वाचली। आम्ही सुद्धा वरळीतील सिटिंग सीट सोडल्या। धुरींच्या आरोपांवर सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण। अचानकच त्यांना हे आता 5-6 महिन्यानंतर हा कुठचा साक्षात्कार झालं आणि कुठचा ब्लड टेस्ट त्यांनी केला हे बघावं लागेल। कुठच्या लॅबमध्ये गेले होते ते। संतोष धुरीं पाठोपाठ मनसेचे मनीष धुरी हे सुद्धा नाराज असल्याची चर्चा। परब, संजय कदम आणि दीपक सणस यांनी केसानं गळा कापला। मनीष धुरी यांचं राज ठाकरेंना पत्र। शिंदेंच्या शिवसेनेची बीकेसीमध्ये सभा होण्याची शक्यता। बीकेसीतील जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज। मलबार हिलच्या उच्चभ्रू रहिवाशांचा जाहीरनामा। जाहीरनाम्यातनं परिसरातील बंगल्यांवर होणाऱ्या राजकीय बैठकांना विरोध। तर हे राहण्याचं ठिकाण आहे, राजकीय अड्डा नाही, त्यामुळे रहिवाशांच्या शांततेला प्राधान्य द्या, मलबार हिल रहिवासी संघटनेची मागणी। उद्धव मामूंना चंगेज, मुलतानी, हारून खान, अस्लम शेख चालतो, पण संतोष धुरी, संदीप देशपांडे, उद्धव ठाकरेंना चालत नाही। भाजपच्या अमित साटम यांची टीका। उद्धव मामूंना इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान प्रचार करताना चालतो। उद्धव मामूंना मॉलेस्टेशनचे आरोप असणारा आणि फोर्जरीचे आरोप असणारा चंगेज मुलतानी चालतो।
अमित साटम लोकांची दिशाभूल करतायत. मागील 50 वर्षांपासून बांगलादेश आहे की नाही याचा तपास सुरू. सरकारनं आधी शेख हसीना यांना भारतातनं बाहेर काढावं. त्यांच्यामुळे बांगलादेशातील हिंदू अडचणीत येत आहेत. साटम यांच्या घुसखोरीच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांची टीका. मुंबई महापौर पदाची सोडत यंदा नव्यानं काढण्यात येणार. तर ज्याप्रमाणे पालिका प्रभाग लॉटरी काढण्यात आली होती त्याच धर्तीवर महापौर पदाच्या आरक्षणासाठी नव्यानं लॉटरी काढण्यात येणार. कोणत्या प्रवर्गाला ही लॉटरी लागणार याकडे आता सर्वांचं लक्ष.